साड्या म्हटलं की बायकांचा आपल्या आवडीचा विषय. साड्या नवीन बघितल्या की जुन्या साड्यांकडे आपलं दुर्लक्ष होतं. नवीन साड्या पण घेतल्या घरात की जुन्या ज्या साड्या असतील त्या मग ना आवडू लागतात आपल्याला. आपल्या घरात आपल्या इतक्या साड्या असतात की नवीन साड्या आल्या की मग जुन्या साड्यांचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. कपाटात तर इतकं कपाट गच्च भरलेलं असतं साड्यांनी. तर प्रत्येक साडीमागं आपली एक आठवण असते. ही साडी कुणी घेतलेली असते, कुणी दिलेली असते, कधी आपण स्वतः घेतलेली असते. तर अशा साड्या आपण काढल्या तर आठवणी असतात. आता ही कुणी दिलेली होती बघा, माझ्या नंदेने ही साडी दिलेली होती. कलर पण अतिशय छान आहे. ही जी साडी आहे ती मला मिस्टरने घेतलेली होती साडी वाढदिवसाला. तर प्रत्येक साडीच्या मागं आपली काही ना काहीतरी आठवण असते. ही साडी आहे बघा, ही कांजीवरम साडी आहे. साड्या खूप छान आहेत. मी त्या साड्या बऱ्याच वेळेला म्हणजे मी 1-1.5 वर्ष किंवा जास्तच साड्या जास्त अशा टिकवून वापरते. माहिती आहे असं बरेच व्हिडिओ वगैरे आपण बघतो की जुनं वापरू नये किंवा जुन्या साड्या टाकून द्याव्या तेव्हाच नवीन मिळतात. बऱ्याच वेळेला असं आपण व्हिडिओ खूप जणांचे असे व्हिडिओ पण असतात की जुनं जास्त घालायचं नाही, नवीन घेतल्यानंतर ते म्हणजे ॲट्रॅक्टिव्ह आपलं जर आपल्याला बनवायचं असेल तर नवीन नवीन कपडे खरेदी केलं पाहिजे वगैरे. ते ठीक आहे, पण हे कुणाच्या बाबतीत की ज्यांच्या बाबतीत जरा पैशांची वगैरे काही अडचण नसेल, घरची परिस्थिती जर व्यवस्थित असेल तर ते त्या लोकांसाठी ठीक आहे. पण ज्यांची परिस्थिती मध्यमच आहे तर ते लोक असे दर महिन्याला किंवा वगैरे साड्या कपडे असे खरेदी करू नाही शकत. त्यामुळे त्यांना रिपीट ते घालावेच लागतं. आणि माझी सवय आहे, मी असे रिपीट साड्या वगैरे घालते. मला नाही काही वाटत, कारण कसं होतं सारखं सारखं आपण कपड्यामध्ये पैसे खर्च करणं ते पण म्हणजे कसं आहे, आपल्याकडे पैसा जेवढा असेल तेवढा आपल्याला कमीच वाटतो. आणि आपण दुकानात गेलो, बाहेर गेलो की जास्त कपड्यांचं आपल्या महिलांना जास्त अट्रॅक्शन असतं. साड्यांचं दुकान बघितलं की ही घेऊ वाटते, किंवा ऑनलाईन शॉपिंग जरा मोबाईल उघडला की ऑनलाईन शॉपिंग बरेच नोटिफिकेशन आलेले असतात. साडी वगैरे आपण घ्यायची म्हटलं किंवा बरेच असं नोटिफिकेशन येतात की आपण त्याच्यामध्ये घेऊ वाटतं, जाऊ दे आपले काही सेविंग ठेवलेले असते तर आपण त्याच्यासाठी खर्च करून टाकतो. नाही, आपल्यालाही छान दिसलं पाहिजे, आपणही. मान्य आहे सारखं म्हणजे आपण पण किती प्रत्येक गोष्टीलाही काहीतरी लिमिट असतं. आपण एक लिमिट ठरवावं की आपलं घरातलं आपलं बजेट किती आहे खर्चासाठी, किंवा आपण कोणत्या गोष्टीसाठी खर्च जास्त केला पाहिजे, महत्त्वाच्या काय गोष्टी आहेत ह्या पण गोष्टींकडे आपण लक्ष देऊन या सगळ्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे. की आपण नवीन वस्तू खरेदी करताना की आपल्याला ते खरंच गरजेचे आहे का, की आता या साड्या ज्या आहेत त्यातले आपण म्हणजे वापरू शकतो. बऱ्याचदा काय होतं, जुन्या साड्या पण असतात आपण म्हणजे कधी म्हणजे एकदाच घातलेली, दोनदा घातलेल्या, अशा बऱ्याच वेळेला अशा असतात परत आपल्याला घालू वाटत नाहीत. तर हे असं न करता आपण म्हणजे कपड्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची किंवा पैसे खर्च करायचे हे आपल्याला आपल्या परिस्थितीनुसार आपण खरं तर करायचं असतं. नवीन साड्या घेतल्या पाहिजे, घातल्या पाहिजे, हे सगळं मान्य आहे. पण आपल्याकडं आपली आर्थिक किती आपण घेऊ शकतो ह्याच्यावर पण आपलं सगळं अवलंबून असतं. कारण आपल्याला घरातला भरपूर खर्च असतो जो महत्त्वाचा असतो. तर गरज काय म्हणजे आपल्याला महत्त्वाचं काय गोष्ट आहे ह्या पण गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. की साड्या, ज्वेलरी बऱ्याच जणांना हाऊस म्हणून घेतात आणि घेतलं पाहिजे, घातलं पाहिजे. पण आपल्या
आपल्याला येणारा पैसा आपल्या घरात किती येतो, आपण कोणत्या गोष्टीसाठी खर्च केला पाहिजे, महत्त्वाचं काय आहे, ह्या पण गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. ना की आपण नुसती शॉपिंग करत सुटलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा विचारपूर्वक काटेकोर पैशाचं नियोजन असलं तर आयुष्यात आपण सुखी राहतो. दिखावा करणं वगैरे, बरेच जण दिखावा पण करण्यासाठी, म्हणजे आपण आपली परिस्थिती आहे ती दाखवायची नाही, असं चांगलं राहण्याचं, दुसऱ्याचं अनुकरण करणं वगैरे. तर आपण तेवढी आपली आर्थिक पण बाजू आपण सक्षम केली पाहिजे. जर आपण काही कमवत नसू तर आपल्याला अशी हौस असेल तर आपण एक पगार घरामध्ये येत असेल आणि आपण म्हणून खर्च करत असू कपड्यांवर वगैरे, त्यामुळं जे घरातले महत्त्वाचे खर्च आहेत त्याकडे आपण दुर्लक्ष करून ह्या अशा आपल्या वस्तू खरेदी करण्याच्या मागे आपण जर लागलो तर आपलं महिन्याचं बजेट असतं ते फिसकटतं आणि घरामध्ये ताणतणाव वातावरण, म्हणजे दूषित वातावरण होतं घरातलं. तर आता ह्या साड्या ज्या आहेत, आता ही साडी बघा, मला माझ्या भावाने रक्षाबंधनला जवळजवळ 3 ते 4 वर्षापूर्वी केलेली होती, तरी पण मी अजून ठेवलेली आहे, मध्ये आधी वापरते. ही डेली वेअरसाठी साडी छान आहे, सॉफ्ट आहे, त्याचं फॅब्रिक छान आहे. तर अशा काही गोष्टी, चांगला कलर पण आहे. तर म्हणजे कसं होतं, आपल्याला जर मोठं काही जर अचिव्हमेंट करायचं असेल तर आपल्याला कुठेतरी तडजोड करावी लागते आयुष्यामध्ये. मग आपण ठरवायचं की कोणत्या गोष्टींमध्ये खर्च करायचा किंवा बचत कुठे करायची. आपल्याला सगळ्यांना हौसमौज वाटते, प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण छान राहावं, हे राहावं भरपूर, पण आपण आपल्या परिस्थितीनुसार पण आपण वागलं पाहिजे असे. तर जास्तीत जास्त आपल्या महिलांचा ह्या साड्या खरेदी करणं, मेकअपचं सामान वगैरे, यात भरपूर काही महिला खर्च करतात. तर आपण आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी स्वतः काहीतरी आपण केलं पाहिजे. घरातच उत्पन्नाचं म्हणजे उत्पन्नाची साधनं भरपूर असतील तर आपण खर्च केला तर काही हरकत नाही. पण ज्यावेळेस आपल्याला एकाच आपण पगारावर अवलंबून असतो घरामध्ये, तर ह्या गोष्टींकडे आपण नक्की लक्ष दिलं पाहिजे की आपण देखाव्याच्या. आता ह्या साड्या बऱ्यापैकी मला म्हणजे नातेवाईकांनी किंवा घरातल्यांनी पण मी सुद्धा घेतलेल्या आहेत त्याच्या, पण ही आता माझ्या भावाने मला दिलेली साडी आहे बघा. प्रत्येक साडीमागे काहीतरी आठवण असते. ही साडी आहे ती, ह्या साड्या मी काल धुवून घडी करून ठेवलेल्या आहेत, त्यामुळे अशा वेडेवाकडे दिसतात. तर म्हणजे ह्याला आता घरीच इस्त्री करते मी, इस्त्रीला पण बाहेर पाठवत नाही, म्हणजे कारण घरच्या घरी आपण इस्त्रीचे वगैरे पैसे घरी केल्यामुळं आपले कमी पैशात होती, बाहेर दिल्यानंतर पैसे जरा जास्त लागतात. कारण आपल्याला साध्या साध्या गोष्टींचा विचार करावा लागतो, आपण घरातली गृहिणी आहोत तर साध्या साध्या गोष्टींचा विचार करावा लागतो. एक एक रुपया जोडून, जसं चिमणी आपलं घरटं बांधते एक 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 गवताची काडी घेऊन, तसं आपल्या महिलांचं पण असतं. आपण घरात असं एक एक रुपयाचा जर विचार करून काळजीपूर्वक खर्च केला तर आपण भरपूर पुढं जाऊ शकतो. म्हणजे गरजेच्या वस्तू काय आहेत त्या आयुष्यामध्ये, त्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याकडेच आपण जास्त करून लक्ष दिलं पाहिजे. की बऱ्याच आता आहेत, आता एवढ्या साड्या आहेत माझ्याकडे आणि कपाटात पण भरपूर साड्या आहेत, म्हणजे किती साड्या, म्हणजे आपल्याला मोहापासून आपण साड्यांच्या कधीच लेडीज आपण राहू शकत नाही. पण तरी पण अशा जास्त मी पण महागातल्या साड्या घेत नाही, कारण कसं होतं आहे, महागातल्या साड्या जरी घेतल्या तर आपण जास्त घालण्याचा पण तेवढा प्रयत्न केला पाहिजे. मी वर्षातून 2 ते 3 जास्तीत जास्त साड्या मी घेत असते. वर्षभर तर त्या साड्या वापरते आणि मग दुसऱ्या साड्या असं घेण्याचा विचार करते. कारण काय होते, आपण दुसऱ्याचं चांगल्या गोष्टीचं पण अनुकरण, चांगलं दिसलं पाहिजे, अमुक तमुक सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण ज्यावेळेस आपल्याला हातात पैसा असतो भरपूर तर आपण ते केलं तर ठीक आहे.
पण आपलं जर म्हणजे पैशाचं आणि कमी असतील आपल्याला घरात येणारं उत्पन्न, तर बऱ्याच वेळेला अशा गोष्टींचा विचार करावा लागतो. आपण नको त्या गोष्टींमध्ये खर्च करून चालत नाही. बऱ्याच महिला अशा करत असतील, पण मला असं माझ्या मैत्रिणीसुद्धा म्हणतात, "तू कशाला अशा त्याच साड्या वापरते?" पण कसं होतं, मला कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत, ऐनवेळी आपल्याला जर पैसे आपण खर्च केले आणि ऐनवेळी आपल्याला काही जर गरज पडली, तर आपल्याकडे पैसे नसले, तर मग दुसऱ्याला मागितल्यानंतर म्हणजे आपलं महत्त्वच कमी होतं ना. त्यामुळे ह्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. आणि मी अशा बचत करून करून भरपूर अशा ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या घरामध्ये घेतलेल्या आहेत. तर कुठंतरी प्रत्येक गोष्टीत कॉम्प्रोमाइज करावं लागतं प्रत्येकाला. तर दुसऱ्याचं अनुकरण करून म्हणजे जास्त करून आपण कोणत्या गोष्टीचं केलं पाहिजे. ठीक आहे ना, आपण आपली आर्थिक बाजू आपण सक्षम केली पाहिजे पहिल्यांदा, की आपण पैसे कमवायला स्वतः सुरुवात केली पाहिजे काही ना काहीतरी. तर आपण इतर म्हणजे या गोष्टी म्हणजे थोड्याफार प्रमाणात खर्च जेवढा जास्त झाला तरी चालतं आहे. तर ह्या नक्कीच गोष्टीचा विचार करा. तुम्हाला काय माझे विचार पटत असतील किंवा कुणाला काय असे माझे विचार नाही जरी पटले तरी तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. पण मी ह्या पैशाच्या बाबतीतचा जेव्हा विचार करते ना, त्यावेळेस मला प्रत्येकालाच असं सांगू वाटतं, की पैसा आपण इतका व्यवस्थित आणि जपून अगदी काटेकोरी एक ₹10, ₹5 खर्च करताना सुद्धा खूप विचारपूर्वक केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण आजकाल अशी परिस्थिती झालेली आहे, की ताणतणाव असतो माणसांना. पैसा नसेल तर ते टेन्शनमध्ये राहतात. त्यामुळं व्यवस्थित आर्थिक नियोजन आपल्या महिलांच्या हातातच असतं. त्यामुळं आपण अगदी घरात पैसा येणाऱ्या पैशाला अगदी म्हणजे जीवापाड जपून त्याचं व्यवस्थित आपण नियोजन करून पैसा असा खर्च केला पाहिजे असं मला वाटतं. तर या साड्या बघा, आता घड्या करून कपाटात ठेवते. भरपूर साड्या असतात, आपण वापरल्या तर काय हरकत नाही. प्रयत्न करा, नको त्या गोष्टींवरती खर्च करू नका. एवढंच मला सांगायचं आहे.